आहे त्यात समाधान आणि भगवंताचं अनुसंधान एवढीच सद्गुरूची आज्ञा असते. दुसऱ्याने आपल्याला दुःख दिलं असता आपलं अनुसंधान चुकतं ही त्याची नाही तर आपली चूक आहे. अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर महाराजांचं हे म्हणणं आहे की कर्म कोणालाही चुकलं नाही हे बरोबर आहे. पण जेव्हा आपल्या बाबतीत काही वाईट घडत असतं किंवा आपल्याला त्रास होत असतो, मग तो शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, तेव्हा आपण सैरभैर होतो की नाही, मन बेचैन होतं. हल्ली तर लगेच डिप्रेशनमध्ये जातात लोक, डिप्रेशनच्या गोळ्या घेतात, सायकॉलॉजिस्टकडे जातात. बरोबर आहे, जर तुम्ही त्रासात असाल तर तुम्ही मदत घ्यायलाच पाहिजे. पण नामस्मरण तुमची बुद्धी जागेवर ठेवायला मदत करतं आणि जे काही संकट तुमच्यावर आलंय ना, त्या संकटाला धैर्याने तोंड देण्याचं सामर्थ्य तुम्हाला देतं. आता या गोष्टीला किती जण ॲग्री आहेत, म्हणजे कुणाकुणाला हे गोष्ट पटतीये त्यांनी लगेच कमेंट करून सांगायचं आहे की नामस्मरणाने तुमची इच्छापूर्ती होईल की नाही, तुमच्या आयुष्यात चमत्कार होईल की नाही, तुमच्या मनासारखं घडेल की नाही, हे नाही सांगता येणार मला, किंवा हे खरं तर कुणालाच नाही सांगता येणार, हे आपल्याला संतच सांगू शकतात. पण पर्सनल अनुभवावरनं एवढं तर नक्कीच सांगू शकतो की नामस्मरणाने ती परिस्थिती हाताळायचं धैर्य मात्र येतं आणि हा अनुभव अनेकांना आलेला आहे. आपल्यावर जेव्हा एखादं संकट येतं, मग ते कोणत्याही स्वरूपामध्ये असू द्या, तेव्हा सगळ्यात आधी आपलं मन बेचैन होतं. हा अनुभव तुम्ही घेतला असेल आणि नकारात्मक विचारांची साखळीच चालू होते. जर एखाद्याचा जॉब गेला तर तो दुसरा जॉब शोधण्यासाठी प्रयत्न करणं हे त्याचं कर्तव्य आहे, पण तो दुसरा जॉब मिळेपर्यंत तो सैरभैर होतो, नकारात्मक विचारांनी घेरला जातो की आता मला नोकरी मिळेल का, माझ्याकडे 3 महिन्याची सेविंग आहे, त्या 3 महिन्यात जर काही नाही झालं तर माझं पुढे कसं होईल, हे सगळे विचार येणं साहजिक आहे, बरोबर. आणि मग ह्या नकारात्मक विचारांचा परिणाम त्याच्या कृतीवर होतो. इंटरव्ह्यूला घाबरत जाणं किंवा घाबरत तोंड देणं, किंवा कुठे अप्लाय करायचं असेल तर आधी मनात विचार येतो इथे नाही नोकरी लागली तर काय होईल. म्हणजे जी भीती त्याच्या मनामध्ये बसलेली आहे, त्या भीतीचा परिणाम त्याच्या विचारांवर, त्याच्या वागण्यावर आणि त्याच्या परफॉर्मन्सवर होतो. तुम्ही जेव्हा रिलॅक्स असता, तुम्ही जेव्हा आत्मविश्वासाने भरलेले असतात, तेव्हाच तुम्ही सकारात्मक परिणाम गाठू शकता. हाही अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल. तेव्हा या परिस्थितीमध्ये जर आपण स्वामींवर तुमचा विश्वास असेल ना, स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठी करतील, म्हणून आपण स्वामींचं नाव घेत राहिलं तर तो इंटरव्ह्यूला जाणारच आहे, त्याला ती परिस्थिती स्वतःलाच हाताळावी लागणार आहे. देव आकाशातनं येऊन हे घे तुझं ऑफर लेटर असं म्हणणार नाही आहे. नक्कीच असा चमत्कार कोणाच्याच आयुष्यात घडत नाही, पण ती परिस्थिती हाताळताना त्याला ज्या धैर्याची गरज आहे, ज्या मनाच्या स्थिरतेची गरज आहे, ते नामस्मरण त्याला मिळवून देणार आहे. ही साधी गोष्ट आहे आणि हेच खरं मर्म आहे. याचा अनुभव खूप जण घेतात सुद्धा. प्रत्येकाने स्वतःचा पर्सनल अनुभव नक्की कमेंट